महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली आणि तितकीच वादग्रस्त ठरलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। या योजनेतले लाभार्थी गेल्या 2 वर्षांमध्ये कमी होत गेले आणि सध्या समोर आलेली ताजी आकडेवारी अनेक प्रश्नांना जन्म देणारी ठरली आहे। मूळ योजनेत असणाऱ्या लाभार्थ्यांपैकी तब्बल 38% लाभार्थी आता योजनेतून बाहेर पडल्यामुळे सरकारी कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले। नेमकं काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। देवेंद्रचं देवाभाऊ करायला 1500 रुपये वाटावे लागले सरकारचे, त्यात 82 लाख बोगस। आता 92 लाखापर्यंत 92 झाले ना। अयोग्य असतील तर कमी करावे, पण 92 लक्ष जर नावं कमी झाले असेल तर याचं एकच कारण आहे, ई-केवायसी अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे। आपण वगळलेल्या नावाची किंवा संख्येची चर्चा करतो, पण आपण किती कोटी महिला भगिनींना देतो याच्यावर चर्चा कधीच करत नाही। 2024च्या विधानसभा निवडणुकीपासून चर्चेत असलेली लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे 92 लाख हा आकडा। आता हा आकडा आहे आतापर्यंत योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थ्यांचा। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आता तब्बल 38% घटली आहे। 2,40,00,000 मूळ लाभार्थ्यांपैकी 92 लाख लाभार्थी या योजनेतून बाहेर पडल्याचं स्पष्ट झाल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं योजनेच्या हेतूवरच पुन्हा एकदा शंका उपस्थित केली आहे। देवेंद्र फडणवीस असं काय सांगू शकतील का ठामपणे? लाडकी बहीण योजना त्याने आणली, ती फक्त मतं विकत घ्यायला आणली ना। देवेंद्रचं देवाभाऊ करायला 1500 रुपये वाटावे लागले सरकारचे, त्यात 82 लाख बोगस। आता 92 लाखापर्यंत 92 झाले ना। हे 92 लाख ज्या बोगस लाभार्थींना पैसे दिल्याची वसुली कोणी करायची? याची वसुली राज्याचे मुख्य सचिव, तेव्हाचे राज्याचे अर्थ सचिव आणि संपूर्ण कॅबिनेट तेव्हाचं त्यांच्या वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे पैसे सरकारी तिजोरीत भरणं गरजेचं आहे। तर इतर महिलांची नावं योजनेतून वगळल्याचा फटका सरकारला पुढच्या निवडणुकीत बसेल असा काँग्रेसचा दावा आहे। हे किती बेंबीपासून ओरडले सरकारनं, तरी पण 92 लाख महिला वगळल्या आहेत, हे काही लपून राहिलेलं नाही। ज्या अटी शर्ती घालून वगळल्या आहेत, आता हे जर पुन्हा मतदानासाठी जातील तर गावातील महिला यांना जा विचारतील। तुमच्यामध्ये सरकार आणण्यासाठी तिजोरी खाली गेली आणि आता तिजोरीमध्ये तुमच्याकडे पैसे नाहीत, पण इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकीच्या गोष्टी रेवडी वाटायला घ्यायला, सरकारला मोफत जमिनी द्यायला, लाखो करोडोच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालतायत कवडीमोल भावानं। ठीक आहे, त्यामुळं सरकार मस्तीमध्ये अशा पद्धतीनं वागत आहे, हे आता दिसत आहे। योजनेतून इतक्या लाभार्थी महिला बाहेर का पडल्या आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। आवश्यक केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणं, पात्रतेचे निकष आणि अटी पूर्ण न करणं, काही महिलांचं वार्षिक उत्पन्न दिलेल्या उत्पन्न निकषापेक्षा अधिक आहे, वयोमर्यादेच्या अटीमध्ये अनेक महिला बसत नव्हत्या तरी त्या लाभार्थी झाल्या, इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांचा सुद्धा यात समावेश होता, महिलांच्या नावानं लाभ घेणारे पुरुषही दिसले, तर शासकीय कर्मचारी असताना या योजनेचा अनेक महिलांनी लाभ घेतला। धक्कादायक बाब म्हणजे योजनेतून बाहेर पडलेल्या लाभार्थ्यांपैकी सर्वाधिक संख्या ही मराठवाड्यातील आहे। वगळलेल्या 92 लाख महिलांपैकी तब्बल 28 लाख महिला या संभाजीनगर विभागातल्या 8 जिल्ह्यातील आहेत। महिला आणि बालविकास मंत्री मात्र ही आकडेवारी नाकारताना केवळ बीड जिल्ह्याच्या लोकसंख्येचा दाखला देताना दिसत आहेत। आत्ताच्या घडीला आपण 1,67,00,000 ते 1,70,00,000 सुमारामध्ये हा जो आहे तो डेटा पूर्ण ई-केवायसीची प्रक्रिया केल्याच्या नंतर हा त्या ठिकाणी आपल्याकडे आहे की एकट्या बीड जिल्ह्यामधून 28 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत। खरं तर बीड जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 30-32 लाख आहे, तर त्याच्यातल्या 30-32 लाख लोकसंख्या असलेल्या मधले 28 लाख हे कसे काय अपात्र होऊ शकतात? तर अर्धा पेला रिकामा आहे म्हणण्याऐवजी अर्धा भरलेला पेला बघण्याचा सल्ला देत उदय सामंतांनी आकडेवारीतली सकारात्मकता दाखवण्याचा प्रयत्न केलाय। आपण वगळलेल्या नावाची किंवा संख्येची चर्चा करतो, पण आपण किती कोटी महिला भगिनींना देतो याच्यावर चर्चा कधीच करत नाही। हे कदाचित आमचं दुर्भाग्य असेल।
काही ठिकाणी अनावधानानं नोकरी करणाऱ्या महिलांचे देखील फॉर्म भरले गेले. काही ठिकाणी पुरुषांच्या नावावर फॉर्म भरले गेले, पुरुषांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. अशा पद्धतीचे आक्षेप असलेले जे फॉर्म आहेत ते वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही पात्र महिला जी आहे, आमची महिला भगिनी जी आहे, तिला वगळण्याचा निर्णय याच्यामध्ये घेतलेला नाही. परंतु किती कोटी महिला भगिनींना आपण देतोय ते न बोलता किती कमी झालं आहे याच्यावरच आपण बोलतो, आणि हे विरोधकांची एक वेगळी स्टाईल आहे. तर वगळलेली नावं पुन्हा योजनेत येऊ शकतात असा आशावाद सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केला आहे. अयोग्य असतील तर कमी करावे, पण 92,00,000 जर नावं मग माहिती नाही कमी जागे असेल तर याचं एकच कारण आहे, EKYC योग्य अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे. EKYCची मुदत वाढवली तर हे नावं योग्य पद्धतीने येऊ शकते. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो अशी मराठीत म्हण आहे. योजनेतून बोगस लाभार्थी वगळलं जाणं ही गोष्ट योग्यच आहे, पण ते वगळले जाण्यापूर्वी त्यांच्या नावे सामान्य जनतेच्या कराचे कोट्यवधी उधळले जाणं आणि त्याची जबाबदारी कुणीच न घेणं ही गोष्ट मात्र चुकीचा राजकीय पायंडा पाडणारी ठरते. हीच काय ती शोकांतिका. निलेश बुधावलेसह वेदांत नेत, ABP माझा, मुंबई.